महायुती सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। शेतकरी संघटना, काँग्रेस, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं, मोर्चा आयोजित केले आहेत। त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन मशाल पेटवण्याचे आदेश पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना देण्यात आले होते। यावरून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी बार्शीटाकळी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास मशाल हातात घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। विविध शेतकऱ्यांच्या व दिव्यांगाच्या मागण्या हे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार हरीश पिंपळे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे। आज उद्या आमच्या वेळ अशी वेळ येऊ शकते। आजची जसं आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की नाफेडनी भरपूर माल खरेदी केला, पण आमदार साहेबांना ही खरी परिस्थिती माहितीच नाही। खरी परिस्थिती अशी आहे की नाफेडला जो माल टाकला तो फक्त व्यापाऱ्यांनी टाकला। कारण शेतकऱ्यांचं जसं शेतामध्ये बी पेरलं तेव्हापासून तो कर्ज काढतो तर माल घरी येईपर्यंत, आणि जसा माल घरी आला तर ते कर्ज सावकार लोक थांबत नाही। कारण कोणा दागिन गव्हाणं असतं, कोणा सोनं गव्हाणं असतं, आणि सावकार लोकांना घरी चक्कर बसतो करायसाठी। त्यामुळे शेतकरी घाई करतो, नाफेडमध्ये लवकर नंबर लागत नाही। आज जर आपण अर्ज रजिस्ट्रेशन केलं तर 2 महिने 4 महिने तोपर्यंत कोणीही थांबत नाही, तो वाजत शेतकरी मरतात। त्यामुळे शेतकऱ्याचा माल खरा व्यापारी विकतो आणि त्याचं पूर्ण प्रॉफिट फक्त आणि नाफेडमार्फत व्यापाऱ्याला मिळतो, शेतकऱ्यांना मिळत नाही। पुढचं आजचा आमचा इशारा आहे, आमचा आज हा तर प्रहारचा एल्गार आहे आज, आणि उद्या जर राज्य सरकारनं कर्जमाफ केली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत। काही तालुक्यातल्या मतदारसंघातल्या शेतकरी संघटनेने येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनी चक्काजामचा इशारा दिला। त्यात आपला सहभाग आमचा पाठिंबा आहे त्याला। आमचा त्यांना पाठिंबा आहे, कारण प्रहार पक्ष हा आमचे बच्चूभाऊ, वंदनीय बच्चूभाऊ हे नेहमी शेतकऱ्याच्या पाठिंबाला उभे असतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न तेच मांडतात। आज जसे आमचे बच्चूभाऊ विधानसभेला दुर्दैवाने पराभूत झाले, आज बच्चूभाऊसारखे प्रश्न उचलणारा विधानसभेत गळणारा कोणताच नेता नाही आणि होणार पण नाही। आणि कंडिशन अशी आहे, अत्यंत वाईट कंडिशन, बेकार कंडिशन आहे। आणि त्यांना आम्ही जे शेतकरी वर्ग समितीचे आंदोलन चक्काजाम आंदोलन केलं होतं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील, आणि त्यांच्या उतरून पुढं त्यांना आम्ही नेहमी सपोर्ट करील, सहकार्य करील।